हाय, हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आहे ओवीचा बर्थडे. तिसरा बर्थडे आहे म्हणून 3 मजली केक आणलेला आहे. असं काहीतरी डेकोरेशन केलेलं आहे. ही ओवीची मावशी आणि आई आहे. या दोघींनी मिळून डेकोरेशन केलं आणि हा केक अशा पद्धतीने सजवलेला आहे. आपण बघू शकता पिंक पिंक केक आणि पिंक पिंक ओवी. ही आहे ओवी. हिचा आज बर्थडे आहे. तर हिच्या बर्थडेसाठी खूप सारी जनता जमलेली आहे. आपण बघू शकता म्हाताऱ्या बायका, तरुण बायका, सगळ्या चिल्लर पार्टी खूप जण जमलेले आहेत आणि बाहेर देखील काही माणसं बसलेली आहेत. तीही मी तुम्हाला दाखवते आणि काहींचं आगमन होत आहे आणि अशा पद्धतीने बर्थडे सुरू झालेला आहे. तर ही आहे ओवीची आई आणि ह्या दोघीही खूप खुश आहेत, आनंदी आहेत. या अशाच आनंदी राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. ओवीला तिच्या बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा. आई म्हणजे काय असतं? आई म्हणजे दुधावरची साय असते. आई म्हणजे लंगड्याचा पाय असते. आई म्हणजे वासराची गाय असते. मुलगी झाली हो, मुलगी झाली हो, आमच्या घरात मुलगी झाली हो. मुलीच्या जन्माची वाटली मिठाई, मुलाच्या जन्माचा केला साजरा सोहळा. कुणीतरी प्रश्न विचारला आई वडिलांना, तुम्हाला आवडते मुलगी का मुलगा? आईने उत्तर दिलं खूपच छान. काळा असो वा गोरा असो, आंधळा असो वा पांगळा असो, मुलगी असो वा मुलगा असो, ज्याने माझ्या पोटी जन्म घेतला तेच माझे बाळ. मुलगा मुलगी कळत नाही मला, मला कळते बाळ. त्याचप्रमाणे वडिलांनीही खूप छान उत्तर दिलं. माझे दोन्ही मुलं, माझे दोन्ही हात. कोणत्याही हाताला तकलीफ झाली तरी मेंदू पोहोचवतो मनापर्यंत त्रास. जसे शरीराला दोन्ही हात समान असतात ना, तसेच वडिलांना दोन्हीही मुलं समान असतात. अशा पद्धतीने ओवीचा बड्डे आम्ही साजरा करत आहोत. आई वडील असेल तर जगातले सगळे सुख आपल्या भोवती असतात. अशीच ओवी आहे. ओवी एकुलती एक मुलगी आहे आणि हे ओवीचे कझन आहे, बहीण भाऊ. ह्या मावशी आहेत आणि अशा पद्धतीने खूप सारे जण ओवीच्या बर्थडेला जमलेले आहे. ओवीचे आई वडील, आजी आजोबा सगळे ओवीच्या आजोळला आलेले आहे आणि अशा पद्धतीने बर्थडे साजरा करत आहेत. ह्या ओवीच्या मावश्या आहेत आणि आता सर्वात छोटी मावशी येणार आहे. ही सर्वात छोटी मावशी आहे ओवीची. आणि आता मी तुम्हाला चिल्लर गँग बघा, ही चिल्लर गँग दाखवते. आणि हे आहेत ओवीचे पप्पा मम्मी. हे दोघंही खूप छान दिसत आहेत आज. आणि ओवीचा आज बर्थडे आहे, आपण बघू शकता. हे आनंदीही आहे आणि अशा पद्धतीने आम्ही ओवीचा बर्थडे सेलिब्रेट केला. ओवीला पुढील तिच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तिच्या वाढदिवसाच्याही तिला खूप खूप शुभेच्छा. अशा ओवीचा बर्थडे साजरा केला. मस्त बर्थडे केल्यानंतर जेवणाचाही कार्यक्रम आहे. आपण बघणार आहोत ओवीच्या बर्थडेचा मेन्यू काय आहे. ओवीला मस्तपैकी केक खाऊ घातला आणि सर्वांनी आता जेवणाला सुरुवात करायची आहे. त्याआधी एक जण ओवाळायचं राहिलं होतं. गेट आलेल्या महिलांनी असं ओवाळून घेतलं आणि आता जेवणाला आम्ही सुरुवात केली. मस्तपैकी जेवण केलं.